राधा रसोईघर मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। मी सचिन तुम्हाला आज ब्रेड चीज पकोडा करून दाखवणार आहे। पावसाळ्याच्या वेळेस आपल्या सर्वांचा फेवरेट, माझ्या आईचा फेवरेट ब्रेड चीज पकोडा। चला मग आता ब्रेड पकोड्यासाठी लागणारा बॅटर करून घेऊया। 1 वाटी बेसन, पाव चमचा मीठ टाकून घेऊ, पाणी, थोडं थोडं पाणी टाकत आपण याचं बॅटर करून आता आपण चिमूटभर ओवा टाकून घेऊया। एवढी कन्सिस्टन्सी तरी असायला पाहिजे बॅटर मध्ये। आता आपण याच्यावर ताटली झाकून ठेवूया। आपण पकोड्यासाठी लागणारी चटणी करून घेऊया। पहिले मिरची, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, पुदिना आणि कोथिंबीर, थोडं पाणी, थोडं मीठ, थोडी चिमूटभर साखर टाकून घेऊ आणि लिंबाचा रस। यामुळे आपली जी पुदिन्याची चटणी आहे ती काळी नाही पडत। आता आपण ह्याचं पेस्ट करून घेऊया। आता आपली पुदिन्याची चटणी रेडी आहे। इतपत घट्ट पाहिजे ती चटणी। पकोड्यासाठी आपण आता तेल तापत ठेवूया कमी फ्लेम वरती। मी आता 4 स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत, त्याचे आपण काट कापून घेऊया। आता मी चीज स्लाइस घेतलेले आहेत, ह्याच्यावरती ब्रेड वरती मी आता चटणी लावून घेतो। तुम्हाला तिखट हवी असेल तर जास्ती चटणी लावू शकता, नाहीतर इतपत पण पुरे आहे। आता मी चीज स्लाइस ठेवतो। आता मी डिप करतो ह्याला, छान कोटिंग होऊ द्यायचं। पलटून बघूयात।
मागची बाजू छान क्रिस्पी झाली असेल, हे बघा. दोन्ही बाजूने छान झालेला आहे क्रिस्पी. आता मी काढून घेतो. आता आपण दुसरा पकोडा पण तसंच करून घेऊया. दोन्ही साइडने छान क्रिस्पी होण्यापर्यंत आपण तळूया. मधून कापून घेऊया. एकदम क्रिस्पी झालेला आहे. हे बघा, वाफ पण येते छान. गरमागरम ब्रेड चीज पकोडा तयार आहे. खूपच टेस्टी लागतो. आपला क्रिस्पी ब्रेड चीज पकोडा. पार्टीच्या वेळेस आपण हे बनवून खाऊ शकतो. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण बनवून हे छान स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. पावसाळ्यात ब्रेड चीज पकोडा एन्जॉय करा. आणि राधा रसोईघर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. थँक्यू.